ओम नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 15 आणि 16. अर्जुन उवाच. पश्यामि देवांस्तव देवदेहे सर्वांस्तथा भूतविशेषसङ्घान् ब्रह्माणमीशं कमलासनस्थ मृषींश्च सर्वान्नुरगांश्च दिव्यान् अनेकबाहूदरवक्त्रनेत्रं पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपं नान्तन्न मध्यन्न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप. शब्दार्थ. अर्जुन म्हणाला, हे देवा, मी आपल्या दिव्य देहात संपूर्ण देवांना तसेच अनेक भूतांच्या समुदायांना, कमळाच्या आसनावर विराजमान झालेल्या ब्रह्मदेवांना, शंकरांना, सर्व ऋषींना तसेच दिव्य सर्पांना पाहत आहे. हे संपूर्ण विश्वाचे स्वामी, मी आपल्याला अनेक बाहू, पोटे, मुखे आणि डोळे असलेले तसेच सर्व बाजूंनी अनंत रूपे असलेले पाहत आहे. हे विश्वरूपा, मला आपला ना अंत दिसत, ना मध्य दिसत, ना आरंभ. शब्दार्थ. देव आहे हे आपण मानतो, पण त्याला डोळ्यांनी बघता यावे, अनुभव यावा असे वाटते. तो असतो पण दिसत नाही, कारण त्याला पाहण्यासाठी लागणारी दिव्य दृष्टी आपल्याकडे नसते. मग असाच कोणी कृष्ण आयुष्यात गुरुरूपाने येतो. त्याच्या शक्तीला सुरुवातीला ओळखत नाही, पण नंतर त्याला शरण जातो. आपले ज्ञान वाढले, जाणीवा समृद्ध झाल्या की अध्यात्माच्या मार्गावर वाटचाल सुरू होते. अनुभूती येते, प्रचिती येते. देवाचे सर्वव्यापी रूप कळते. त्याची लीला पाहून भारावून जातो. मग माणूस गर्दीत असला तरी एकटा असतो आणि एकटा असला तरी एकाकी नसतो. दुःख सहन करायची ताकद निर्माण होते. काही त्रासदायक वाटत नाही. सगळीकडे सकारात्मकतेने बघू शकतो. अतिविचार चिकित्सा करत नाही. ईश्वरेच्छा किंवा संचिताचा भाग म्हणून प्रत्येक क्षणाचा स्वीकार करतो आणि मन उन्मनी अवस्थेत जाते. दिव्य दर्शने होतात. आयुष्याचे सार्थक होते. रहस्य उलगडतात. सगळ्या शंका मिटतात आणि निवांत होतो. एकाच जन्मी जणू फिरूनी नवा जन्मतो. श्लोक 17 आणि 18. किरीटिनंगदिनय चक्रिणय च तेजो राशिं सर्वतो दीप्तिमन्तं पश्यामि त्वां दुर्निरीक्ष्यं समन्ताद् दीप्तान्लार्कद्युतिमप्रमेयम् त्वमक्षरं परमौवेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परन्निधानम् त्वमव्ययः शाश्वतधर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे. शब्दार्थ. मी आपल्याला मुकुट घातलेले, गदा व चक्र धारण केलेले, सर्व बाजूंनी प्रकाशमान तेजाचा समूह असे प्रज्वलित अग्नी व सूर्य यांच्याप्रमाणे तेजाने युक्त, पाहण्यास अतिशय कठीण आणि सर्व दृष्टींनी अमर्याद असे पाहत आहे. आपणच जाणण्याजोगे परब्रह्म परमात्मा आहात. आपणच या जगाचे परम आधार आहात. आपणच अनादि धर्माचे रक्षक आहात आणि आपणच अविनाशी सनातन पुरुष आहात असे मला वाटते. भावार्थ. माणूस देव कधी शोधतो? जेव्हा त्याला अनपेक्षित असलेल्या घटना घडतात, त्याच्या आवाक्याच्या बाहेर असलेली कार्ये त्याच्या हातून होतात, तेव्हा त्याला लक्षात येतं की मीच्या पलीकडे कोणीतरी आहे. हा क्षण महत्त्वाचा असतो. मग एक प्रवास, तेजाचा शोध सुरू होतो. देव कसा आहे? देव म्हणजे नक्की काय याचा अर्थ माणूस लावत असतो, जाणून घेत असतो. प्रवचन, कीर्तन, वाचन, मनन करतो. देव कळला असे वाटेपर्यंत त्याचे वेगळे रूप समोर येते. तो आपल्यात सामावला आहे म्हणेपर्यंत असा प्रसंग येतो आणि वाटतं की तो म्हणतोय, तुझे तू बघ. अगतिक होईपर्यंत अचंबित करतो. आश्वस्त होईपर्यंत परीक्षा बघतोय असं वाटतं. परीक्षा असेल तर पाठीशी उभा राहतो.
तो कणातही असतो आणि संपूर्ण विश्वाला व्यापून उरतो. प्रकाश दिसतो पण धरता येत नाही, हवा असते पण दिसत नाही, तसा देव सोपा तरी गहन. समजून घ्यायला आपण कमी पडतो कारण ज्ञानचक्षू नसतात. घडते ते त्याच्या इच्छेनुसार, पण आपण भोगतो आपल्या कर्मानुसार. ती शक्ती कार्यरत आहे म्हणून सगळे सुरळीत चालू आहे. उत्सव, सण, समारंभ आपल्याला प्रिय असतात. देव आहे ही धारणा असलेल्या माणसांना प्रत्येक गोष्टीत तो हवा असतो. नुसते असून चालत नाही, दिसावे लागते. म्हणून मग निराकाराला रूप देतो, त्याची मूर्ती साकारतो. सगुण उपासना भक्तीसाठी सोपा मार्ग आहे. फक्त त्यात एकच तोटा आहे की त्याला त्याच रूपात बंदिस्त केले जाते आणि त्याचे व्यापक रूप दृष्टीआड होऊ लागते. देव या संकल्पनेतून धर्माची निर्मिती झाली. फांदीला मूळ समजून वृक्षाचा विसर पडला. स्वतःचा वेगळा संसार मांडताना मूळ स्वरूपाचा विसर पडला. आपल्यातल्या देवाला जागवताना मूळ शक्तीचा विसर पडला. चांगले काय वाईट काय ठरवताना सत्याचा विसर पडला. देव म्हणजे काय, तो असतो कुठे, दिसतो कसा, याचा शोध म्हणजे उपासना. त्याने आयुष्यात फरक पडला तर ती साधना. त्याला साक्षी ठेवून केले तर सत्कर्म. सगळीकडे तो आहे ही जाणीव असेल तर ती भक्ती. तो आपल्यात आहे याची जाणीव असेल तर आस्तिकता. दुसऱ्यातही तो आहे याचे भान आले तर सात्विकता. त्याचे स्वरूप कळले तर सिद्धी. तो बरोबर आहे याचे सदैव स्मरण असेल ती एकरूपता. पूर्ण भार त्याच्यावर सोपवला की मुक्ती. विचारांचा गोंधळ संपला की मोक्ष. वपूंचे एक वाक्य आहे, गगन भरारी घ्यायची तर नुसते पंख असून भागत नाही, त्याचे रक्तात वेड असावे लागते. तसे शोधू म्हणून देव सापडत नाही, त्याचा ध्यास घ्यावा लागतो. मानला तर दगडातही देव दिसतो. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.